मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसची प्रवास भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे। किमान भाडे 5 रुपयावरून 10 रुपये, वातानुकूलित बससाठी 6 रुपयावरून 12 रुपये करण्यात आला आहे। या संदर्भात प्रवाशांशी आम्ही संवाद साधला है। पहले बहुत कम भाव में था, जैसे कि हम लोग ट्रैवल करने में घर से 20 रुपये 30 रुपये मिल रहे, उसमें हम लोग कॉलेज आराम से जाके आते थे। अभी उसका भाव बहुत बढ़ गया तो प्रॉब्लम हो रहा है। सडनली मॉर्निंग आए थे कॉलेज जाने के लिए, तो कॉलेज में बस में चढ़े तो उन्होंने आराम से 6 रुपये से 12 रुपये बढ़ा दिए। बस थोड़ा दिक्कत आई, फिर दोस्त लोग से करके जब मैनेज कर लिए। अभी ऐसा बोले तो डिसीजन से ना खुश है, क्योंकि थोड़ा तो कम करना चाहिए। डायरेक्टली इंटू 2 कर दिए, 6 से 12 कर दिए। और अभी सिचुएशन ऐसा है कि वॉर के वजह से की है क्या वो पता नहीं, अभी देखना पड़ेगा। आज अभी थोड़ा न्यूज़ देखेंगे तो पता चलेगा क्या है। एवढी भाडेवाढ अचानकपणे वाढवली नाही पाहिजे। सर्वसामान्यांना त्याचा खूप धसका बसतो एकंदरीत। जर जवळपास प्रवास करणाऱ्यांना काही नाही वाटत, पण जर ज्यांना डबलची भाडेवाढ होत असेल तर ती चुकीची आहे। ॲक्च्युली हे नाही वाढायला पाहिजे, कारण तसंच आमचा डेली प्रवास खूप म्हणजे हॅक्टिक आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आणखी महागाई वाढवतायत। आमचे नेहमीचे एक्सपेन्सेस पण असतात आणि आमचं कसं मॅनेजमेंट ठरलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही भाडं वाढवता मग आम्हाला पण थोडं आमचं म्हणजे आमचं कसं ठरलेलं असतं, सॅलरी हे ते डेली अपडाऊन वगैरे। त्याच्यामुळे हे नाही वाढायला पाहिजे मला असं वाटतं साधारणतः। मुंबईकरांच्या खिशाला कात्री येस आमचं कसं आहे, आमचं पगारामध्ये आमचं ठरलेलं असतं सगळं, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वाढवणार त्याच्यामध्ये पण आम्हाला मॅनेज करावं लागणार। यार एस-टीचं एवढं भाडं आहे, त्याच्यामुळे म्हणजे माझं तरी वैयक्तिक मत आहे नाही वाढायला पाहिजे, म्हणजे नाहीच व्हायला पाहिजे। मला असं वाटतं कोणत्याही बाबतीत महागाई नाहीच व्हायला पाहिजे। म्हणजे सर्वसामान्यांना ह्याचा खूप जास्त त्रास होतो ॲक्च्युली, कारण आमचं पगारामध्ये सगळं ठरलेलं असतं। ही सॅलरी, हा पगार, हे एवढं भाडं तेवढं। मग तुम्ही जर वाढवत राहिले तर मग आम्हाला जॉब पण दुसरीकडे बघावं लागणार ना, म्हणजे सॅलरी हाईक बघावं लागेल कुठेतरी। त्याच्यामुळे तुम्ही महागाई वाढवताना कसं थोडाफार सर्वसामान्याबद्दल विचार केला पाहिजे मला असं वाटतं। मुंबईत जे भाडेवाढ झाली आहे बेसची, तर ती दुपटीनं वाढली। सरकारनं कशाबद्दल वाढवल्याचा काही निर्णय आणि काही न्यूजला वगैरे काही दिलं नाही, परंतु डबल भाडे वाढ केली। त्याचं काही GR वगैरे पण सरकारनं काढलं, आणि जे गरीब दुबळे लोक आहेत ते लांबून येतात, तर त्यांचा खिशाला झटका आहे। आणि विषय असा आहे की सरकार सगळीकडं योजना राबवतं आहे, आणि अशा ठिकाणी भाडेवाढ करतं जे लांबून पर्यटन येणार आहे गरीब परिस्थितीतले, आणि डबल भाडेवाढ केली। 2% 10% ती वेगळी गोष्ट आहे, परंतु डबल भाडे केली हे तात्काळ रद्द झाले पाहिजे। आणि जे नियमाप्रमाणे जे 10% 20% प्रमाणे जे भाडेवाढ आहे तीच भाडेवाढ झाली पाहिजे। नाही, मी मुंबईकर आहे, माझा जन्मच मुंबईचा आहे, पण आजकाल ना एवढं प्रवास करणं पण भारी पडतं आहे। आता 5 रुपयाचे 10 रुपये झाले असेल तर जरा बरं वाटलं असतं, 6 रुपये झाले असते तर बरं वाटलं असतं, पण 5चे 10 आता साधारण मनुष्य आता बेस्टने प्रवास करणं सोयीस्कर नाही होत आहे की नाही। आता इथून सायनला जाणं म्हटलं लोकलने तर 5 रुपये, लोकलने गेलो तर ते परवडते। आता इथून मला आता इथे नरिमन पॉईंटला जायचं आहे, ह्याच्या मागे मी 5 रुपयेमध्ये जायचो, आता डायरेक्ट 10 रुपये। आता दुप्पट केलं, आता काय बोलत हे तर मला योग्य नाही वाटत। तर काय बघणार, वाढवलं तर वाढवलं, त्याच्यामध्ये काय करू शकणार आपण। देशात पण काय चालू आहे ते बघतायच आहे ना तुम्ही, त्यासाठी थोडं आपल्याकडून सहकार्य झालेलं काय वाईट आहे। भाडं वाढवलं ते दिसतं, पण भारतामध्ये सिक्युरिटी किती भेटते हे दिसतच नाही आहे लोकांना। 5-10 रुपयाचा फरक आहे, इतकी वर्ष तर काढले 5 रुपयामध्ये, आता थोडं वाढवलं तर त्यामध्ये काही मला असं वाटत, माझ्या ह्याच्यामध्ये मी पण मिडल क्लास आहे, पण मला याच्यामध्ये काही विशेषता वाटत नाही आहे। सहमत आहे याच्यामध्ये। बेस्ट प्रशासनाने केलेल्या भाडेवाढीवरून मुंबईकर चांगले संतापले आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।